तो होता एक बाप माणूस, सौम्य पण धीट आवाजात बोलणारा, प्रत्येक जबाबदारी शांतपणे पेलणारा, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबाचं भविष्य घडवणारा माणूस. कधी कठोर भासणारा पण आतून अपार मायेचा, शब्द कमी आणि कृतीतून संस्कार देणारा. त्यांना माहीत होतं की आयुष्य मोठ्या गाजाबाजात जगलं जात नाही, ते जगलं जातं संयमानं, कष्टांनी आणि नात्यांशी प्रामाणिक राहून. अशाच शांत आयुष्याचा पण पिढ्यानपिढ्यांवर परिणाम करणारा ठसा आजही आपल्या अनेकांच्या मनात जिवंत आहे. आज त्यांच्या 100व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण फक्त एका व्यक्तीची आठवण करत नाही, तर आपण आठवत आहोत त्या बाप माणसाला, ज्यांच्या कष्टांवर एक अख्खं कुटुंब उभं राहिलं आणि ज्यांच्या संस्कारांवर पुढच्या पिढ्या घडल्या. तो ठसा उमटवणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे कैलासवासी रामचंद्र पाटणे. डिसेंबर 1925 रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या मातीने एका साध्या पण असामान्य आयुष्याची पायाभरणी केली. त्या दिवशी एक तेजस्वी व्यक्तिमत्व जन्माला आलं, रामचंद्र पाटणे. बालपण साधं होतं, सोयी कमी होत्या, पण कष्टांची ओळख फार लवकर झाली. हातात खेळणी नव्हती, पण डोळ्यात मोठी स्वप्न होती. प्रामाणिकपणा, शिस्त आणि अथक मेहनत हेच त्यांचे खरे गुरु होते. ते कधीच मोठ्या आवाजात बोलले नाहीत, तर ते प्रत्येक दिवस जगून दाखवत होते. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकांत बंध असलेलं ज्ञान नव्हतं, तर माणूस घडवणारी एक अखंड प्रक्रिया होती. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते हेच दाखवत राहिले की माणूस घडला की समाज घडतो. आज खेड भडगाव येथील ज्ञानदीप विद्यामंदिर त्यांचं नाव अभिमानाने मिरवत उभी आहे. ही शाळा म्हणजे फक्त भिंती आणि खोल्या नाहीत, ही आहे अनेक स्वप्नांची पाळंमुळं, अनेक आयुष्यांची दिशा आणि पुढच्या पिढ्यांसाठी पेटवलेला ज्ञानाचा आणि संस्कारांचा अखंड दिवा. काम संपल्यानंतर प्रत्येक संध्याकाळी दिवसभराच्या कष्टानंतर थोडा श्वास घेण्यासाठी काही मंडळी एकत्र येत असत. त्या केवळ गप्पा नव्हत्या, होती ती फक्त आपुलकी. अहो, एक वेगळाच काळ होता तो. बंडू पाटणे, अनंत रेडेकर, सुधाकर बुटाला, नाना खातू, दादा खातू, प्रभाकर कांबळे, हिराबाई बुटाला, बापू संसारे, दादा थरवळ, राम पाटणे आणि बोरकर साहेब. ही फक्त नावांची यादी नव्हती, तो होता एक जिवंत गोतावळा. या गप्पांमध्ये फक्त शब्द नव्हते, हसू होतं, आदर होता आणि सर्वात महत्त्वाचं माणुसकीची कदर होती. याच गप्पांमधून एक विचार ठाम होत गेला. व्यवसाय म्हणजे केवळ नफा नव्हे, तर तो विश्वासाचा व्यवहार असतो. हे रामचंद्र पाटणे यांचं आयुष्यभर जपलेलं तत्त्व होतं. याच विश्वासातून बापू संसारे आणि रामचंद्र पाटणे यांच्या भागीदारीतून विश्वास स्टोअर्सची स्थापना झाली आणि ते खेडसाठी एक आधारवड बनलं. लोक म्हणायचे, विश्वास स्टोअर म्हणजे नावासारखाच विश्वास. त्या काळी मशीन नव्हती, सोयी नव्हत्या, होते फक्त कष्ट करणारे हात आणि चव ओळखणारी जीभ. पाटणे मसाले. रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून घरात तयार होणाऱ्या चटण्या, सांडगे, मसाले. आजही अनेकांच्या आठवणीत ती चव ताजी आहे. तो फक्त एक मसाला नव्हता, तो होता कष्टांचा सुगंध आणि घरपणाची ओळख. 1977 साल, एक क्षण आणि सगळं बदलून गेलं. विश्वास स्टोअरला भीषण आग लागली. स्वप्न, मेहनत, उभं केलेलं जग सगळं जळून खाक झालं. राखेत बदललं सगळं, पण एक गोष्ट जळली नाही, ती म्हणजे रामचंद्र पाटणे यांची जिद्द. राखेतूनही उभं राहण्याची ताकद त्यांच्या मनात जिवंत होती. 1985 आणखी एक कठीण वळण. अडचणी आल्या, प्रश्न उभे राहिले, पण त्यांनी कधीही तक्रारीचा मार्ग धरला नाही. आवाज न वाढवता, शांतपणे, संयमाने आणि आत्मसन्मानाने प्रत्येक प्रसंगाला ते सामोरे गेले. कारण त्यांना माहीत होतं, सत्याला वेळ लागतो, पण ते कधी हरत नाही. आणि मग दिवाळी, प्रकाशाचा सण. रामचंद्र पाटणे यांच्या घरातून दरवर्षी एक खास भेट जायची, चिवडा आणि लाडू. तो फक्त फराळ नव्हता, ती होती नात्यांची आठवण, आपुलकीची गोडी आणि माणुसकीची चव. आजही अनेकांच्या आठवणीत ती दिवाळी तशीच जिवंत आहे. त्या काळात 3 नावं एकत्र घेतली जायची, रामशेठ पाटणे, गोपीनाथ संसारे आणि विठोबा थरवळ. लोक त्यांना त्रिमूर्ती म्हणायचे.
ती त्रिमूर्ती म्हणजे 3 व्यक्ती नव्हत्या. तो होता विश्वासाचा कणा, कामाची शिस्त आणि नात्यांची घट्ट वीण. आणि हीच वीण पुढच्या पिढ्यांत उतरली. नावे वेगळी, भूमिका वेगळ्या, पण संस्कार मात्र एकाच मुळाचे. म्हणूनच ही कहाणी फक्त आठवणींची नाही, ही आहे मैत्रीची, विश्वासाची आणि पिढ्यानपिढ्या जपल्या गेलेल्या माणुसकीची. भाईंचं मोठेपण फक्त शब्दांत मावणारं नव्हतं, ते त्यांच्या कृतीतून सतत दिसून यायचं. अनेकांची लग्नकार्य त्यांनी स्वखर्चाने पार पाडली. कोणाचं स्वप्न अपुरं राहू दिलं नाही. कधीकधी अगदी क्षुल्लक कारणांमुळे, जसं की एका अंगठीसाठी अडलेलं लग्न. अशा क्षणी ही भाई मागे हटले नाहीत. हिमतीनं पुढे येऊन स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या पैशातून ते लग्न त्यांनी मार्गी लावलं. कारण त्यांच्यासाठी लग्न म्हणजे केवळ सोहळा नव्हता, ते होतं 2 कुटुंबांना जोडणारं नातं आणि आयुष्यभराचा विश्वास. म्हणूनच भाईंच्या आठवणीत आजही केवळ नाव नाहीये, आहे एक आधार, एक धीर आणि माणुसकीचा मोठा दिलदार चेहरा. काही नाती रक्ताची नसतात, पण आयुष्यभर रक्तासारखीच वाहत राहतात. दादा थरवळ यांच्याशी असलेलं नातं असंच होतं. 1961 साल. दादा थरवळ यांना मंगळवेढ्यात शिक्षकांची नोकरी लागली होती. एक नवं शहर, एक नवा अध्याय. पण त्याच वेळी रामशेठ पाटणे भाई यांनी दादा थरवळ यांच्यासमोर भागीदारीचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव फक्त व्यवसायाचा नव्हता, तो होता विश्वासाचा, मैत्रीचा आणि एकत्र उभा राहण्याचा. मंगळवेढा राहिला मागे आणि आयुष्याने एक वेगळीच दिशा घेतली. म्हणूनच दादा थरवळ यांच्या मुलीचं नाव ठेवलं गेलं मंगल. कारण एक संधी सुटली होती, पण आयुष्यात मांगल्य आलं होतं. आबांच्या बाबतीत भाईंचं व्यक्तिमत्व कणखर होतं, कडक शिस्तीचं होतं. इतकं की समोर उभं राहायलाही भीती वाटायची. पण ती भीती नव्हती, ती होती आदरयुक्त भीती. कारण शिस्तीमागे प्रचंड आदर लपला होता. याच माणुसकीचा एक हळवा पैलू दिसला श्रद्धा थरवळच्या जन्मानंतर. भाई अगदी न चुकता बडे हॉस्पिटलमध्ये गाईचं दूध घेऊन जायचे. ते केवळ दूध नव्हतं, ती होती आपुलकीची शुद्धता, हळवेपणा. म्हणूनच रामचंद्र पाटणे हे नाव फक्त एका व्यक्तीचं नाही, ते आहे कष्टाचं प्रतीक, विश्वासाचं उदाहरण आणि कुटुंबीय नात्यांचा मजबूत आधार. आज त्यांच्या 100व्या जन्मशताब्दीच्या या पवित्र क्षणी आपण फक्त त्यांना आठवत नाही, आपण त्यांच्याकडून शिकतो. कष्ट कधीही वाया जात नाहीत, प्रामाणिकपणा कधीही हरत नाही आणि माणूस गेल्यानंतरही त्याचा संस्कार पिढ्यानपिढ्या जिवंत राहतो. आणि म्हणूनच आज या क्षणी रामचंद्र पाटणे कुटुंबातील सर्व कुटुंबियांनी एकत्र स्टेजवर यावं. कारण ही केवळ उपस्थिती नाही, ही आहे एकीची साक्ष, संस्कारांची सांगड आणि आनंदी या नावासारखीच आनंदाने एकोप्याने एकत्र उभी असलेली कुटुंब शक्ती.